ओके. सो काल आपण डॉकरच्या काही बेसिक कमांड्स आपण बघितलेले आहेत. ओके. डॉकरचा व्हर्जन आपण चेक करतोय. व्हर्जन आपण कोणता यूज करतोय सध्या? 28. सो 28.1.1 हा आपला एक व्हर्जन आहे. डॉकरचा लेटेस्ट व्हर्जन आपण यूज करतोय. यामध्ये आता आपण डॉकरवर भरपूर सारे कमांड्स कशा रन करायचे आहे, डॉकरने एक इमेज कशी पुल करायची आहे डॉकर हबवरून, देन त्यानंतर त्या इमेजचा यूज करून आपण कंटेनर कसं क्रिएट करायचं ते बघितलेलं आहे. त्या कंटेनरमध्ये आतमध्ये कसं जायचं, index.html चेंज कसं करायचं हे आपण बघितलेलं आहे. त्या कंटेनरचा साईज काय असेल, ॲक्च्युली आपल्या इमेजचा साईज खूप छोटा असतो, लाईट वेट असते ॲज कम्पेअर टू अदर ऑपरेटिंग सिस्टम्स. आपला कंटेनर काय, त्यामध्ये फक्त आपल्याला जेवढ्या डिपेंडन्सीची गरज आहे तेवढ्या डिपेंडन्सीज असणार, त्यापेक्षा जास्त काहीही चालणार नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. मल्टिपल कमांड्स बघितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या कमांड्स आपण बघितल्या, कोणत्या कोणत्या कमांड्स झालेल्या? हा, सो डॉकर रन झाली आहे कमांड. नेम आपण यूज कसं करायचं ते झालंय. -p झालंय. कॅपिटल पी ने काय होतं, सो एखादा कंटेनर जेव्हा तुम्ही यूज करताय, रन करताय, डॉकर रन -d स्मॉल p दिला म्हणजेच आपण काय करतो, तर इथे पोर्ट नंबर सिक्युरिटी ग्रुप वाला आणि नेक्स्ट पोर्ट नंबर आपल्या कंटेनरचा देतो आपण, बरोबर. बट आपल्याला एखादा रॅन्डम पोर्ट पाहिजे. या 80च्या ठिकाणी आपला रॅन्डम पोर्टवर सिक्युरिटी ग्रुपमध्ये कुठलाही रॅन्डम पोर्ट झाला पाहिजे ऍक्टिव्ह या ऍप्लिकेशनसाठी. तर काय करायचं, आपण हे एवढं मेन्शन करायची गरज नाहीये. स्मॉल पीच्या जागेवर कॅपिटल पी लिहिणार, तर तो एक रॅन्डम पोर्ट असाइन होईल आपल्या कंटेनरसाठी. ओके, करून बघू. डॉकर रन -d -p नेम देणार आपण इथे, आणि नेम दिल्यानंतर लेट्स कन्सिडर करा थॉर नावाचा एक कंटेनर क्रिएट करतोय मी, आणि इमेज सेम ठेवू आपण nginx नावाची. ओके, एंटर करतोय तर एक रॅन्डम पोर्ट याला दिसेल तुम्हाला, डॉकर ps बघा 32768 हा एक पोर्ट नंबर भेटला आहे. हा पोर्ट नंबर तुम्हाला काय करावं लागेल, सिक्युरिटी ग्रुप मध्ये जाऊन इनेबल करावं लागेल. व्हाईट लिस्ट म्हणतात, व्हाईट लिस्ट हा वर्ड यूज केला जातो इंडस्ट्रीज मध्ये. सो जेव्हा सिक्युरिटी ग्रुप मध्ये हा पोर्ट नंबर अलाउ करणार तेव्हाच तुम्ही ऍक्सेस करणार, अदरवाइज करू शकणार नाही. आता 80 पोर्ट नंबर कुठे फॉरवर्ड झालेला, 32768 या पोर्ट नंबरवर, रॅन्डम पोर्ट. ओके, सो याची रेंज 32,000 वालीच असणार, 30,000 प्लस. कळलं? ओके, सो कॅपिटल पी तुम्हाला समजलं. आणखी काय काय बाकी आहे, -d माहिती आहे, होस्ट नेम माहिती आहे. हे होस्ट नेम जर तुम्हाला द्यायचं असेल तुमच्या इमेजच्या तर तुम्ही देऊ शकता. यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता. -v कसं यूज करायचं आहे तो मी व्हॉल्यूमचा पोर्शन जेव्हा तुम्हाला घेणार तेव्हा सांगतो. -it तुम्ही बघितलंय, ठीक आहे. सोबत एंट्री पॉईंट तुम्ही लिहू शकता, बट ठीक आहे, काही गरज नाहीये. -it ने काम होतं. आणखी काय काय बघितलंय, ps -e rm -e कंटेनर प्रण, हे मी तुम्हाला काल सांगितलं करायला, करून बघितलं का कंटेनर प्रण. आता बघा इथे डॉकर ps -a करताय तुम्ही, एवढे सारे कंटेनर आहेत जे एक्झिस्टेड मोड मध्ये आहे. तुम्हाला उडवायचे असेल तर कसं करणार, डॉकर कंटेनर PRUNE. कळलं कमांड काय आहे, येस. आता तू व्हेरीफाय करतोय की येस तुम्हाला खरंच डिलीट करायचे आहे का. करायचे असेल तर आपण येस लिहिणार, अदरवाईज नो लिहिणार. आता जर ps -a चेक केलं तर तुम्हाला काय झालं नाही का, हे काय डॉकर कंटेनर्स एस नाही आहे तिथे,
एक्झिटेड मोड मध्ये आहे ना, तर होणार नाही. ठीक आहे. हा जो आहे याला आपण काय करू, स्टॉप करून बघू. डॉकर स्टॉप कोणता, हा डॉकर पण आहे. जे अनयुज्ड आहेत आपल्याकडे इमेजेस किंवा कंटेनर्स, ते याने डिलीट होणार प्रून कमांडने. ओके, यामध्ये दिलेलं असणार आहे. आता आपल्या मे बी आपण यूज मध्ये आहे रेग्युलर बेसिसवर आणि जास्त काही वेळ झालेला नाहीये, कालचेच आहे, त्यामुळे असणार आहे. ओके, आरएमने तर पूर्ण डिलीट होणार. बट आरएमने काय करू शकतो आपण, जे रनिंग मध्ये आहे किंवा रेग्युलर यूज मध्ये आहे ते डिलीट करतो. बट जे अनयुज्ड आहेत, काय खूप दिवस झाले पडून आहेत असेच, काही कामाचे नाहीये, असे इमेजेस और कंटेनर्स आपण प्रून कमांडने डिलीट करतो. कळलं? ठीक आहे. ओके, डिलीट कंटेनर, कंटेनर टू डिलीट स्टॉप कंटेनर. सी इथे आहे डिलीट स्टॉप कंटेनर, बट आता इथे सध्या का होत नाहीये, ते कळत नाहीये मला. इथे एस पण करतोय मी, व्हायला तर पाहिजे, बट तो जात नाहीये, बघू नंतर. ठीक आहे. सो स्टार्ट स्टॉप आपण बघितला. एक कमांड आहे डॉकर सीपी कमांड. आता ही कशासाठी यूज केल्या जाते, तर इंटरनल आपल्याकडे जे काही डेटा आहे तो डेटा कंटेनरच्या आतमध्ये मूव्ह करण्यासाठी सीपी कमांड यूज केली जाते. ओके, जसं एससीपी कमांड बघितली, तुम्ही बघितली ना. आपण आतापर्यंत काय बघितलं की कंटेनरच्या आतमध्ये जायचं, त्यामध्ये त्या पाथवर जाऊन index.html चेंज करायची. बट ते जर आपल्याला नाही करायचं असेल तर आपण डायरेक्टली काय करू शकतो, डॉकर सीपी कमांड यूज करू शकतो. चेंज नाही करायचं, index.html माझ्या सिस्टम मध्ये अवेलेबल आहे, हा फक्त मला कंटेनरच्या आतमध्ये टाकायचा आहे, तर तेवढं आपण करू शकतो. कळलं? तर आता ते करणार कसं, तर सिंपल डॉकर सीपी कमांड. सर्वात आधी तर आपल्याकडे एक फाईल आवश्यक आहे index.html नावाची, और वॉट एव्हर the file name you want to move in containers, right? So simply सध्याच्या कंडिशनला nano index और simply cat ने करतो आपण, cat index.html. इथे मी काय केलं, एक फाईल क्रिएट करतोय आणि यामध्ये एक कंटेंट लिहितोय, docker cp command. ओके, क्लोज, एंटर, क्लोज. आता आपल्याकडे एक फाईल अवेलेबल आहे index.html. आता ही फाईल आपल्याला मूव्ह करायची आहे कुठे, कंटेनरच्या आतमध्ये. तर जेव्हा आपण कंटेनर आपल्याकडे अवेलेबल आहेत, डॉकर पीएस मध्ये चेक करा, नाही. सो डॉकर पीएस -a जो कंटेनर आपण क्रिएट केला आहे, तो कंटेनर स्पायडरमॅन और HTTPD दोनपैकी कुठलाही आपण स्टार्ट करू. डॉकर कमांड कोणती आहे, स्टार्ट, आणि काय लिहिणार, स्पायडरमॅन, तो स्टार्ट होऊन जाईल. बरोबर, स्टार्ट आयरन मॅन, तो स्टार्ट होऊन जाईल. बरोबर आहे. डॉकर पीएस चेक करू, एक 80 वर आहे, एक 81 वर आहे. बरोबर. सो नाव आता काय करणार आपण, index.html या दोघांपैकी एका ठिकाणी फॉरवर्ड करणार. आपल्याला nginx चा पाथ माहिती झालाय, usr share nginx आणि html हा पाथ होता, काल आपण बघितला ना index.html चा. httpd मध्ये काय असणार, httpd मध्ये काय असणार, तर सी httpd कंटेनरचा जर एक्सेस घ्यायचा असेल तर कसं घेणार, कमांड काय केली होती आपण काल यूज, docker exec -it for interactive mode, then
आयरन मॅनचा ऍक्सेस घ्यायचा आहे. अगेन कमांड द्यायची आहे बॅश. आलो. आता बघा याची होम डायरेक्टरी आपल्याला काय मिळाली. /usr/local/apache2 दिसतीये, विजिबल आहे. ओके. सो यामध्ये आता याचा होम डायरेक्टरी काय असणार आहे. index.html कुठे असणार आहे, httpd चा, राईट ना. कन्फ्युजन आहे इथे, आहे का कुठे वॅर वगैरे. तर इथे htdocs मध्ये असतो. ठीक आहे. सो ls htdocs जर तुम्ही चेक केलं तर यामध्ये तुम्हाला दिसेल index.html. तर हा index.html आता आपल्याला मूव्ह करायचा आहे. कुठून, आपल्या सिस्टम मधला इथे कॉपी करायचं आहे. कमांड कोणती असणार, डॉकर cp. सो डॉकर cp काय, index.html कुठे करायचं आहे, कुठे करायचं आहे, कंटेनरच्या आतमध्ये ना. तर कंटेनरच्या आतमध्ये करण्यासाठी सर्वात आधी कंटेनरचं नाव देऊ और आयडी देऊ. आयडी द्यावं लागेल. कंटेनर आयडी, आणि या कंटेनर आयडी कोलन कंटेनरच्या आतमध्ये कोणत्या लोकेशनवर पाठवायचं आहे, कोणत्या लोकेशनवर पाठवायचं आहे, htdoc. त्याचं फुल लोकेशन काय असणार, /usr local घेतोय तू बरोबर, apache abc2 आणि यामध्ये htdocs. आणि यामध्ये नाव कोणतं पाहिजे, तर index.html. बरोबर, त्याच नावाने पाहिजे ना आपल्याला. सो एंटर करतो. सक्सेसफुली कॉपीड. आलं, सक्सेसफुली कॉपीड. आता एकदा आपण काही चेंजेस केल्यानंतर आपला नॉर्मल प्रोसेस काय असतो, स्टार्ट करणे, स्टॉप करणे. ते करून बघा. अदरवाईज आपण डायरेक्टली एक्सेस पण करून चेक करू शकतो. डॉकर कोणता पोर्ट नंबर आहे, कोणता पोर्ट नंबर आहे, इथे https येतं. हे https काढून घ्यायचं, देन तो एक्सेस होतो. हा 80 पोर्ट नंबर चालू आहे. बाय डिफॉल्ट कोणता असतो पोर्ट नंबर, 80 पोर्ट नंबर. आता काय करणार आपण, इथे 81 देऊन बघणार. डॉकर cp कमांड आलाय, म्हणजे index.html कॉपी झाला. ठीक आहे, समजली कमांड कशी करायची यूज. ओके. आणखी काही कमांड्स आहे. आता जसं एक कन्सेप्ट आहे की आता हे जे आपल्याकडे अवेलेबल आहे कंटेनर, ज्यामध्ये आपली ऍप्लिकेशन चालू आहे, याच ऍप्लिकेशन वरून आपल्याला स्वतःची डॉकर इमेज बनवायची आहे. आतापर्यंत आपण इमेजेस कुठल्या घेतल्या, डॉकर हब वरून, बरोबर ना. आता हा कन्सेप्ट तुम्ही AWS सोबत कम्पेअर करा ना. एक इन्स्टन्स तुम्ही क्रिएट करता AMI यूज करून. त्या इन्स्टन्स मध्ये काही अपडेट केल्यानंतर, काही चेंजेस केल्यानंतर तुम्ही काय करता, त्याचा AMI क्रिएट करता, बरोबर ना. त्याच पद्धतीने आता ही आपली ऍप्लिकेशन आहे, हा एक आपला कंटेनर आहे, याचा आपल्याला क्रिएट करायचं काय, इमेज, म्हणजेच AMI. कम्पेअर करून चेक करून, कम्पेअर करून तुम्हाला समजत आहे की नाही. इन्स्टन्स मध्ये काय करता, AWS इन्स्टन्स मध्ये, अरे एकदम नॉर्मल आहे. काय करतो आपण, आठवतंय का, फ्लो आठवतोय की नाही आठवतंय तुम्हाला. हो नाही काही तर आन्सर करा. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय,
आवाज येतोय का ऑनलाईन मध्ये? येस सर. ओके. सो बघा काय बोलतोय मी की ऍक्च्युली आपल्याला करायचं काय, जो तुमचा एक फ्लो असतो, तुम्ही काय करता सर्वात आधी तुमच्याकडे AWS वर तुम्ही गेल्यानंतर तुम्ही काय करता, AMI असेल तुमच्याकडे. आधी जेव्हा इन्स्टन्स क्रिएट करता त्याला रिक्वायर्ड काय असते, AMI, बरोबर आहे की काय दुसरं असते? असाच बनतो इन्स्टन्स, असाही बनतो का? इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी लागते तुमची AMI, बरोबर. पण हे AMI कुणीतरी बनवलेली असते ना, बरोबर का? आणि या AMI चा यूज करून तुम्ही इन्स्टन्स क्रिएट करता. सिंपल. एरो ऍक्च्युली मला उलट्या डायरेक्शनने दाखवायला पाहिजे. AMI चा यूज करून इन्स्टन्स क्रिएट होतो. या इन्स्टन्स मध्ये तुम्ही काय करता, देन काहीतरी लेट्स कन्सिडर एडिटेड और मॉडिफाईड, एडिट किंवा मॉडिफाय करता, किंवा एखादी ऍप्लिकेशन असते यामध्ये, बरोबर. मग या सेम टाईपचा इन्स्टन्स तुम्हाला मल्टिपल टाइम्स पाहिजे, किंवा दुसऱ्या रिजन मध्ये पाहिजे, किंवा कुठल्या ऑटो स्केलिंग मध्ये यूज करायचं असेल, तर तुम्ही याचा काय करता, क्रिएट सेम AMI क्रिएट करता ना, सेम याचा, बरोबर आहे, करता की नाही? तुम्ही प्रॅक्टिकल केलं असेल तर तुम्हाला आयडिया असेल, जर तुम्ही नाही केलं असेल तर तुम्हाला आता थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतो. ठीक आहे, सो लक्षात द्या, हे प्रोसेस तुम्ही फॉलो करता. तर सेम आपल्याला इथे काय करायचं आहे डॉकर मध्ये, हा AMI च्या नंतर अजून तुम्ही काय करता, एक यावरून नवीन इन्स्टन्स, न्यू इन्स्टन्स क्रिएट करता विथ सेम ऍप. तिथे जे असणार आहे हे सगळं कुठे असणार आहे, इथे असणार आहे, बरोबर. और डुप्लिकेट इन्स्टन्स म्हटलं तरी चालेल. डुप्लिकेट इन्स्टन्स हा फ्लो असतो जनरली AWS मध्ये. तुम्ही जो काम करता ते असतो का, आठवत आहे का? ओके. सो AMI चा यूज करून एक आपला इन्स्टन्स क्रिएट होतो. इन्स्टन्स मध्ये आपण मॉडिफिकेशन्स करतो. मॉडिफिकेशन झाल्यानंतर त्याचा सेम इन्स्टन्स पाहिजे असेल तर AMI क्रिएट करणार, आणि AMI वरून आपण काय करतो, नेक्स्ट इन्स्टन्स क्रिएट करतो सेम टाईपचा, त्यामध्ये सेम अप्लिकेशन रनिंग मध्ये राहणार, बरोबर. आठवतंय का काय कल्पेश, आठवतंय का? ठीक आहे. तर येस, सेम कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायचं आहे. काय करतोय आपण इकडे, तर इथे आपण काय यूज करतोय, डॉकर इमेज. ओके. देन डॉकर इमेज वरून काय करणार, क्रिएट कंटेनर. डॉकर कंटेनर यामध्ये काय असेल, आपली ऍप्लिकेशन. म्हणजेच आपण काय केलेलं, कंटेनर आहे, कंटेनर क्रिएट केला. मॉडिफिकेशन समोर लिहितो, वाटल्यास तुम्ही कन्फ्युजन व्हाल. ठीक आहे, हा कंटेनर क्रिएट झाला, HTTPD चा आहे कन्सिडर करा. ठीक आहे, HTTPD. ओके. देन तुम्ही याला काय केलं, मॉडिफाय. HTTPD मध्ये एक अप्लिकेशन चालू आहे तुमची कुठली तरी, सॉरी वेब पेज चालू आहे HTTPD चा. ठीक आहे. देन हा जो कंटेनर आहे याची रिक्वायरमेंट आहे तुम्हाला मल्टिपल. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करणार, एवढी प्रोसेस तर झाली, डॉकर इमेज वरून कंटेनरला केलं मॉडिफाईड, अप्लिकेशन टाकली व्यवस्थित. आता सेम आपल्याला मल्टिपल पाहिजे, मल्टिपल कंटेनर्स पाहिजे सेम टाईपचे. तर याच्यात तुम्ही काय क्रिएट करणार, आता तुम्ही काय क्रिएट करणार, डॉकर इमेज क्रिएट करणार. काय क्रिएट करणार, डॉकर इमेज क्रिएट करणार. आणि देन या डॉकर इमेजचा यूज करून तुम्ही सेम टाईपचा डुप्लिकेट कंटेनर क्रिएट करू शकता. कळलं? सो सेम फ्लो आपल्याला इथे यूज करायचा आहे. इमेज आपण कशी घ्यायची ते बघितलेले आहे. कोणती कमांड असते याच्यासाठी, डॉकर पुल कमांड असते. ठीक आहे. याच्यासाठी कोणती कमांड असणार, याच्यासाठी कोणती कमांड यूज केली आपण, रन कमांड. ओके.
मॉडीफाय साठी येस तुम्ही बॅश घेता ना एडिट करायला, आणखी इमेज क्रिएट करायला आता कमांड कोणती यूज करावी लागणार आहे, तर यामध्ये कमांड करायला इमेज क्रिएट करायला दोन कमांड यूज करायचे आहेत, त्या म्हणजेच कमिट डॉकर कमिट, आणि त्याचा नेम चेंज करण्यासाठी आपल्याला टॅग्स द्यायचे आहे, तर डॉकर टॅग्स. कोणत्या कमांड्स आहेत, डॉकर कमिट आणि डॉकर टॅग्स. कळलं. आणि सेम हा कंटेनर क्रिएट करण्यासाठी काय करावं लागणार आहे, दॅट्स इट, रन करावं लागेल परत. ओके, कन्सेप्ट समजला, काही प्रॉब्लेम, काही डाऊट, काही इश्यू. सर आता जे आपल्याकडे कंटेनर अवेलेबल आहे स्पायडरमॅन वालं, त्याला आपण काय करू, कन्वर्ट करू कशामध्ये, इमेज मध्ये. सो डॉकर इमेजेस मध्ये चेक करूया. इमेजेस मध्ये आपल्याकडे इमेजेस कोणत्या आहे, एनजीएनएक्स आणि HTTPD. आपली मॉडिफाईड केलेली इमेज आहे का अजून. सो काय कमांड यूज करणार, डॉकर कमिट -m नाही द्यायचं आहे इथे गेट सारखं, -m द्यायचा नाही आहे. सिम्पली काय करायचं आहे, आपल्याला आपल्या कंटेनरचं नाव द्यायचं, डॉकर कमिट स्पायडरमॅन. एंटर करतोय बघा. आता इमेजेस मध्ये परत चेक करा, तुमच्याकडे एक अननोन इमेज दिसेल, दिसतीये 192 MB ची अननोन इमेज आहे, त्याला नाव नाहीये, काही टॅग पण नाहीये. कळलं. आता याला टॅग द्यायच्यासाठी देण्यासाठी डॉकर टॅग यूज करणार आपण. कोणती कमांड यूज करणार, डॉकर टॅग. कुणाला द्यायचं आहे, सो इमेजची आयडी यूज करायची. आता इथे नाव तर नाहीये, सो इमेजची आयडी यूज करायची, आणि त्यानंतर याला जे नाव द्यायचं आहे, लेट्स कन्सिडर करा माय एनजीएनएक्स स्पायडरमॅन होतं ते, माय एनजीएनएक्स और मॉडिफाइड एनजीएनएक्स असं काहीतरी लिहा, माय ऍप. ठीक आहे, माय ऍप. हा, आता मे बी तुम्ही अशा भरपूर सारे इमेजेस क्रिएट करणार, आज एक केली, उद्या एक करणार, परवा एक करणार, तर याला प्रॉपर टॅग देणे आवश्यक आहे. आजचा टॅग तुमचा V1 असेल, आजचा टॅग काय असेल, V1. उद्या जाऊन होऊ शकते तुम्ही अगेन चेंजेस करणार, अगेन एक इमेज क्रिएट करणार. सो टॅग प्रॉपरली द्यायचा. सो एंटर करतोय, झालं. इमेजेस मध्ये चेक करा परत. आता आपल्या इमेजला नाव सुद्धा आले आहे, कोणतं आहे, माय ऍप आणि टॅग V1. कळलं काय करतोय आपण, ते समजलं पक्का. काही संशय, काही डाऊट नाही, ठीक आहे. ऑनलाईन मध्ये ओके. सो देन या आता इमेजचा यूज करायचा आपल्याला, या इमेजचा यूज करायचा आहे कशासाठी, आपला कंटेनर न्यू कंटेनर क्रिएट करण्यासाठी. कसं करणार आता या इमेजचा यूज, डॉकर रन -it -d. आता -p द्यायची गरज आहे की नाही चेक करू. ठीक आहे, -, नेम आपण याला देऊ प्रॉपरली आयडेंटिफिकेशन साठी, स्पायडरमॅन 2. स्पायडरमॅन 1 आहे ना आपला ओरिजिनल वाला. सो हा स्पायडरमॅन 2 डुप्लिकेट पर्सन आहे त्याचा. एंटर करू. काय झालं, डॉकर रन. अच्छा, इमेजचं नाव दिलंच नाही ना, नाव दिलं नाही. कोणती इमेज पाहिजे आपली, माय ऍप. सो नाव द्यायचं आहे माय ऍप V1. ओके. टॅग जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत तो कन्सिडर करणार नाही, कारण माय ऍप नावाचं डॉकर हबवर काहीही नाही अजून. ठीक आहे. सो V1 देणे आवश्यक आहे. एंटर करू. एक कंटेनर आपला क्रिएट होईल. तुम्ही चेक करू शकता, डॉकर PS माय ऍप वरून झालेला कंटेनर इथे तुम्हाला दिसतोय. बट -p यूज केलाय का आपण, कुठलाही पोर्ट असाइन केलेला नाही. बट येस, तुम्ही त्याला इन्स्पेक्ट करू शकता. INSPECT इन्स्पेक्ट कशासाठी यूज केली जाते,
त्याची प्रॉपर डिस्क्रिप्शन चेक करण्यासाठी, त्याची डिटेल चेक करण्यासाठी. तर स्पायडरमॅन डॉकर इन्स्पेक्ट 2. सो इथे तुम्हाला दिसेल स्पायडरमॅन 2 चा कंप्लीट डिटेल. इमेज कोणती यूज केली आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर इथे तुम्हाला तो इमेजचं नाव सुद्धा दाखवणार. सी स्पायडरमॅन नेम झालाय, इमेज कुठे गेली? हा इथे आहे. सी माय ॲप 2 नाव दिलेलं आहे व्यवस्थित. काय कन्फ्युजन इथे? काय कन्फ्युजन नाही. आणि इथे बघा हे जे आहे आपली होम डायरेक्टरी आहे, तर ह्या होम डायरेक्टरीला पण आपण आता एक्सप्लोर करू की ऍक्च्युली त्याच्यात आणखी काय काय अवेलेबल असणार आहे. सो कोणती आहे होम डायरेक्टरी आपली? कोणती आहे? /var ls/var /var/live आणि /docker हे तुमची होम डायरेक्टरी आहे. जे आपण इमेजेस क्रिएट केले असेल त्यांची इन्फॉर्मेशन इथे असेल. जे पण कंटेनर क्रिएट केले असणार ते कंटेनरची इन्फॉर्मेशन इथे असणार. ओके, तुम्हाला परत चेक करायचं असेल तर कंटेनर्स इथे चेक करा, आयडीज दिलेले आहेत. ओके, 4 कंटेनर बहुतेक आहे आपल्याकडे. अंडरस्टूड? ओके. आणि देन अगेन इथे तुम्हाला जर इमेजेस मध्ये चेक करायचं असेल तर इमेजेसच्या आयडीज पण भेटतील. IMAGES इमेजेस, इमेज ओव्हरले म्हणून आहे फक्त. ठीक आहे, इमेजची इन्फॉर्मेशन असणार. बघू समोर बघू याला. ठीक आहे, व्हॉल्यूम्स आहे. व्हॉल्यूम्स मध्ये आपल्याला व्हॉल्यूम्सची इन्फॉर्मेशन मिळेल. व्हॉल्यूम्स कोणते कोणते क्रिएट केले आहे. व्हॉल्यूम्स ऍक्च्युली काय आहे तर स्टोरेज आहे. आता ते स्टोरेज आपण उद्याला बघू कसं यूज करायचं यामध्ये डॉक्टर आणि काय यूज करायचं. ओके, एवढं कळलं. आता हे झाली आहे आपली इमेज क्रिएट केलेली आहे. आपण इमेज क्रिएट केलेली आहे. आता या इमेजचा यूज पण कसं करायचं ते पण बघितलेलं आपण, बरोबर. आता ही इमेज फुल फ्लेज रेडी आहे. आता याला आपल्याला पाठवायचं कुठे? डॉकर हबवर. इमेजेस ठेवण्यासाठी जे आपण यूज करणार, काय यूज करणार? डॉकर इमेजला ठेवण्यासाठी डॉकर हब. डॉकर हब. आणि इथे डॉकर हबवर हे इमेज पाठवण्यासाठी तुम्ही काय करणार? कोणती कमांड यूज करणार? तर डॉकर पुश कमांड. कोणती कमांड? पुश कमांड. कळलं? बट येस, डॉकर हबवर आपण पुश तर करणार, बट डॉकर हबला ऍक्सेस करण्यासाठी आणखी एक कमांड यूज करावं लागेल. सर्वात आधी तुमचा लॉगिन आयडी असायला पाहिजे, लॉगिन असायला पाहिजे डॉकर हबवर. कारण पुश करणार आहोत कोणत्या लोकेशनवर? डॉकर हबवर कुठे? स्वतःच्या रिपॉझिटरी मध्ये, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला इथे यूज करायची आहे लॉगिन कमांड. कोणती कमांड? लॉगिन. ऑथेंटिकेशन. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुश करणार का? नाही. मग काय लॉगिन म्हणजेच काय? तर तुमचा इथे अकाउंट असायला पाहिजे. अकाउंट असेल तर तुम्ही काम करू शकणार, अदरवाईज करू शकणार नाही. आणि आता सेम फ्लो तुम्ही इथून यूज करता. जेव्हा पण अशाच प्रत्येक जे पण आपल्याकडे इमेजेस अवेलेबल आहे, ह्या इमेजेस या फ्लोने बनलेल्या आहेत. कळलं? ही जी डॉकर इमेज आहे ही कोणत्या फ्लोने बनली आहे? हा पूर्ण प्रोसेस होतो. त्यानंतर इकडे आता ही डॉकर इमेज आहे. ही डॉकर इमेज आपण आपल्या पद्धतीने सेपरेट क्रिएट करू शकतो विदाउट मॉडिफाइंग कंटेनर और काय. ठीक आहे. आता काय केलं? एक जनरल फ्लो आतापर्यंत आपण यूज करत होतो. कोणता? की इमेज ऑलरेडी अवेलेबल आहे,
बट ती इमेज आपल्याला क्रिएट करायची आहे स्वतःची इमेज क्रिएट करायची आहे, स्वतःच्या डिपेंडन्सीज असल्या पाहिजे, स्वतःचे पॅकेजेस असले पाहिजे, स्वतःच्या अप्लिकेशन असला पाहिजे. बरोबर? ठीक आहे. तर येस, हे इमेज क्रिएट करायचा हा आपला कमांड लाईन सोर्स आणि कॉन्फिगरेशन फाईल वाला सोर्स म्हणजेच तुम्ही यूज करणार डॉकर फाईल. काय करणार? डॉकर फाईल. ओके. आणि या डॉकर फाईल मध्ये असणार काय तर पूर्ण फुल स्लो का करताय का फुल डिपेंडन्सीज असणार, अप्लिकेशनला लागणाऱ्या काय म्हणतात त्याला लायब्ररीज, कमांड्स. ठीक आहे. आणि यामध्ये हे कशी लिहायची, काय करायचं हे सगळं आपण बघणार आहोत. यावरून ऍक्च्युअली तुमची बनणार काय इमेज, आणि ही इमेज तुम्ही मॉडिफाय करणार. मॉडिफाय केल्यानंतर अगेन त्याचा सेपरेट इमेज क्रिएट करायचा. आता समजलं? आणि या डॉकर फाईल वरून ही इमेज क्रिएट करण्यासाठी जी कमांड आपण यूज करतो ती कमांड म्हणजेच बिल्ड कमांड. कोणती कमांड? बिल्ड कमांड. आता मी तुम्हाला स्टार्टिंगलाच एक लक्षात घ्यायला सांगितलं होतं इन्स्टॉलेशनच्या वेळेस. कमांड मध्ये काय होतं, डॉकर इन्स्टॉल मध्येच डॉकर बिल्डचा एक पॅकेज होता. आता तो पॅकेज कधी यूज करतोय आपण तर इमेज क्रिएट करताय. कळलं? फ्लो समजलाय? काय कुठे कसं होणार आहे ही कन्फ्युजन आहे? समजलं ना? पक्का गौरव? तुला समजलं? एकदम फ्रेश आहे, असं काही नाही. एकदम फ्रेश मध्ये सांगतोय. सगळं जे इथे कमांड्स लिहिले आहेत त्या कमांडच यूज केल्या आतापर्यंत. ओके. काय जयेश? यशच ना? गौरव? कडू कारल्यासारखा? पक्का? तिकडे शुभम कोणतं? ओके. ठीक आहे. बघा, सर्वात आधी एक कमांड आपण यूज केली. लक्ष द्या काय करतोय आपण. तर एक बेसिक रिक्वायरमेंट होती आपली, काय एक व्हर्च्युअल मशीन आपल्याला क्रिएट करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, डॉकरचा यूज करून एक कंटेनर क्रिएट करायचं. कंटेनर काय आहे तर एकदम लाईट वेट, ज्यामध्ये फक्त मिनिमम डिपेंडन्सी असणार अप्लिकेशनला लागणाऱ्या बस. आता ते आपल्याला क्रिएट करायचा हा कंटेनर. ओके. सो सेम AWS मध्ये जसं इन्स्टन्स क्रिएट करतो, इन्स्टन्स साठी लागते काय EMI. बरोबर? आणि ते EMI आपण क्रिएट केली असते का? नाही, भरपूर लोकांनी क्रिएट करून ठेवलेले आहेत. बरोबर? तो सेम इथे सुद्धा डॉकरच्या इमेजेस आहेत. काय आहेत? डॉकरच्या इमेजेस. त्यांचा यूज आपण करणार कशासाठी? कंटेनर क्रिएट करण्यासाठी. ओके. कंटेनर क्रिएट झाला, बट त्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करणार. जसं आता आपण डॉकर CP कमांड यूज केली, डॉकर EXEC करून आपण त्याच्या आतमध्ये जाऊन index.html ला चेंज केलं. बरोबर? चेंज केल्यानंतर आता तो आपला कंटेंट आहे ना. आता तो कोणता आहे? तो कंटेंट काय आहे? आपला कंटेंट आहे, आपली ऍप्लिकेशन चालू आहे. सो आपल्या रिक्वायरमेंट नुसार आता त्या सेम टाईपचे कंटेनर आपल्याला 100 पाहिजे. सेम टाईपचे कंटेनर पाहिजे ना आपल्याला 100. तर येस, त्यासाठी तुम्हाला करावं लागेल त्या कंटेनरला डुप्लिकेट. बरोबर ना? तर डुप्लिकेट करणार कसं? त्यासाठी त्याला कन्वर्ट करावं लागेल इमेज मध्ये. ओके. आणि ते कसं पॉसिबल आहे तर डॉकर कमिट आणि डॉकर टॅग या कमांडने. अंडरस्टूड आहे? समजलं? ठीक आहे. तो झाला आता इमेज मध्ये कन्वर्ट. ओके. आणि ह्या इमेज मधून आता आपण आपले जेवढे पण कंटेनर क्रिएट करणार त्या कंटेनर मध्ये सेम डेटा असेल, सेम अप्लिकेशन असेल.
कारण मॉडिफाय केलाय तर तो आता आपला कंटेंट आहे. ओके, त्याचाच आपण काय केलंय, एक स्नॅपशॉट घेतल्यासारखा एक इमेज क्रिएट केलेली आणि नेक्स्ट त्याला रन केल्यावर काय होईल, एक नवीन कंटेनर क्रिएट होईल ज्यामध्ये तुमचा सेम डेटा असणार, सेम ऍप्लिकेशन असणार. एवढं आलं लक्षात. आता ही इमेज जर तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे, कुठेतरी सेव्ह करून ठेवायची आहे ना. आता सध्याच्या कंडिशनला माझ्या लिनक्स मशीन मध्ये आहे, बट लिनक्स मशीन माझी डिस्ट्रॉय झाली तर माझी इमेज जे काही मी मेहनत केली आहे ती पण गायब जाईल ना. कंटेनर मध्ये जे काही चेंजेस वगैरे केलेले आहेत तो कंटेनर जर डिलीट झाला तर, बरोबर. सेम टाईपचा कंटेनर क्रिएट करायला मला काही तर पाहिजे. रिपिटेटिव्ह जो टास्क आहे तो पण इथून तुमचा रिमूव्ह होतो. म्हणजेच एक कंटेनर क्रिएट करायला जे काही तुम्ही मेहनत केली आहे ती मेहनत तुम्हाला परत करायची गरज नाही. सिम्पली मूव्ह करा, त्याला कन्वर्ट करा इमेज मध्ये आणि ही इमेज सेव्ह करण्यासाठी जो क्लाउड प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजेच डॉकर हब. ओके, आणि तिथे पाठवण्यासाठी कमांड कोणती यूज करायची आहे, डॉकर पुश. कळलं काय होणार आहे, समजलं. ठीक आहे, तर हा सर्कल चालूच राहणार. हा सर्कल चालू राहणार. इथून आपल्याकडे इमेज येते, ते इमेज आपण इकडे घेतो आणि अगेन मग कंटेनर क्रिएट करणार. हा पूर्ण सर्कल चालू राहणार. समजलं काय म्हणतोय मी. ओके, तर हा एक बेसिक फ्लो आहे. बट आता अशा इमेजेस असणार ज्या इथे अवेलेबलच नाहीये. अशा इमेजेस ज्या अवेलेबलच नाहीये, मग काय करावं लागेल, स्वतःला बनवावं लागेल ना. आपल्याला स्वतःला बनवावं लागेल ना स्वतःच्या कंटेंटनी. तो स्वतःची इमेज क्रिएट करण्यासाठी आपल्याला यूज करायचंय काय, डॉकर. एकदम स्क्रॅच पासून, जी डॉकर वर अवेलेबलच नाहीये, डॉकर इमेजेसच नाहीये आपल्याला जशी पाहिजे तशी. आपल्याला पाहिजे MySQL, आपल्याला पाहिजे काय राउट 53 एनजीएस, सगळ्याच गोष्टी पाहिजे. जावा बेस्ड ऍप्लिकेशन आहे, बट ती डॉकर वर अवेलेबलच नाही. मग काय करणार तुम्ही, या फ्लोनी जाऊ शकाल का. या फ्लो मध्ये अगेन एक नवीन प्रोसेस तुम्हाला स्टार्टिंगला ऍड करावी लागेल, डॉकर फाईल. समजलं शुभम. थोडाफार कन्फ्युजन दूर झाला. ठीक आहे सर, डॉकर फाईलचा इम्पॉर्टन्स समजलं. अशा इमेजेस आता बघा, मोस्टली आपण काय करतो, सेपरेट ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो. नवीन एखादी प्रोजेक्ट येते, त्यामध्ये जावा पण यूज होऊ शकतो, .js पण यूज होऊ शकतो. बट आता जेव्हा आपण बनलेली इमेज चेक करतो त्यामध्ये अवेलेबल नाहीये, मग काय करावं लागेल, इनिशियल लेवल पासून ABCD पासून आपल्याला ती इमेज क्रिएट करावी लागेल. आणि त्या इमेजला लागणाऱ्या जे पण ABCD असणार ते कुठे लिहिणार आपण, डॉकर फाईल मध्ये लिहिणार. सो दिस इज नथिंग बट अ कॉन्फिगरेशन फाईल. त्या कॉन्फिगरेशन फाईलला एक्झिक्यूट केल्यावर तुमची बनणार काय, इमेज. आणि देन तुम्ही ह्या फ्लोने जाऊ शकता. कळलं. इझी आहे की हार्ड आहे. कन्सेप्ट समजला तर सगळं इझी आहे, अदरवाइज थोडं कन्फ्युजन आहे. आताही तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन असेल तर सांगा. मी ट्राय करतोय की मी माझा बेस्ट डिलिव्हर करू तुम्हाला समजण्यासाठी. काय कन्फ्युजन. ऑफकोर्स मी स्टार्टिंगलाच सांगितलं, जे इमेजेस आहेत, जे कंटेनर्स आहेत, कन्वर्ट केले इमेजेस मध्ये डॉकर हबवर आहे. डॉकर हब वरून कोणी यूज करू शकतो त्याला. ऑल इंडिया, ऑल वर्ल्ड. गिटहब आहे, गिटहबवर जो कोड आहे तो तुम्ही यूज करू शकता. डॉकर हब आहे, तो पण पब्लिक रिपॉझिटरी आहे. हा, पब्लिक ठेवायचं की प्रायव्हेट ते तुमच्यावर डिपेंड करेल. तुम्ही ज्यांना ऍक्सेस द्यायचा तेच लोक यूज करू शकतात. जर ओपन ठेवलं पब्लिक पूर्ण दुनिया यूज करेल. आता HTTPD जी आपण इथे यूज करतोय, HTTPD इंजिनर्स, हे आपण थोडी केली क्रिएट, ही कोणीतरी दुसऱ्याने केली ना. बट वर्ल्ड मध्ये कोणी केली आपल्याला माहित पण नाहीये, ते आपण यूज करतो.
बरोबर. मोठे ऍप्लिकेशन असतात अमेझॉन सारखे ते कसं कधी डिवाइड होतं काय मोठे वेबसाईट असतात जसं अमेझॉन ते मायक्रो सर्व्हिसेस सारखे त्यांच्या सेपरेट सेपरेट डॉकर फाइल्स क्रिएट केलेले असतात, त्यांनी ते सेपरेट बिल्डअप करतात, देन त्यानंतर पेजेसचे वेगवेगळे येस प्रत्येक पेज येस येस. त्यासाठी एक टीम काम करत नाही, भरपूर टीम काम करतात. छोट्या छोट्या पॅचेस मध्ये काम होतं. छोटा कंटेंट असला म्हणजे त्याला लागणारा कंटेनर मध्ये यूआय कॉपी करायचं सेम राहतं. काय यूआय वर सेम राहतो कंटेनर मध्ये फक्त म्हणजे हा मोस्टली तसंच काम होतं ना. आणि सेपरेट काय मॅक्झिमम 90% कंटेनर सारखाच असतो. ठीक आहे. मग त्यातला कंटेंट जो आहे त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार, त्यांच्या पेजेस नुसार, ग्राफिक्स नुसार चेंज केलं जातं. कळलं? या दिस इज कॉल्ड द मॅजिक ऑफ मायक्रो सर्व्हिसेस. वाटेल त्या पद्धतीने तुमची अप्लिकेशन तुम्ही रन करू शकता. आता मला इथे 2 अप्लिकेशन चालू आहे, एनजीएक्स पण चालू आहे, HTTP पण चालू आहे, बरोबर ना. बट हे इमेजेस मी क्रिएट केलेल्या नाही, ह्या कुणीतरी बनवून ठेवलेल्या आहेत. पण त्यांनी पण त्या क्रिएट करण्यासाठी डॉकर फाईल यूज केली असणार, कारण तेव्हा तो फ्रेश कंटेंट होता. तसं काहीही डॉकर हबवर अवेलेबल नव्हतं, बरोबर. सो त्यांनी जेव्हा यूज केलं असणार स्टार्टिंग इथून केली असणार. ओके, एवढा प्रोसेस समजला? काही डाऊट, काही इश्यू? ठीक आहे. सो कुठपर्यंत पोहोचलो आपण? कमिट आणि टॅग पर्यंत पोहोचलोय. आता पुश करू कुठे? हबवर. सो त्यासाठी तुमचं डॉकर हबचं लॉग इन असणं आवश्यक आहे. डॉकर हब अकाउंट क्रिएट करून टाका जर नसेल तर. माझं अकाउंट आहे. सो इमेजेस आता इथे पुश कसं करायचं ते बघू आपण. मेन म्हणजे इमेजचा टॅग. काय इम्पॉर्टंट? इमेजचा टॅग. आता हे ओपन झाल्यावर तुम्हाला सांगतो. टॅग इम्पॉर्टंट आहे. त्याचं नेम आपल्याला आपल्या रिपोजिटरीच्या नावानुसार द्यावं लागतं. सो ते इझी टू मूव्ह असतं. हे बरं झालं गुगल क्रोम मध्ये मी पासवर्ड सेव्ह ठेवलेले आहेत, नाही तर मला कुठे आठवते एवढे सारे पासवर्ड. माझ्या कंपनीचे 10 पासवर्ड वेगळे, लॅपटॉप मधले पासवर्ड वेगळे. सी इथे मी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या इमेजेस ऑलरेडी पुश केल्या आहेत. आता तुम्हाला एखादी इमेज पुश करायची आहे. आता ही रिपॉझिटरी आहे. रिपॉझिटरी सेम जसं तुम्हाला गिटहबचा काय इंटरफेस येतो त्याच पद्धतीने इथे इंटरफेस आहे, फक्त थोडाफार चेंजेस दिसणार. ओके, सी डॅशबोर्ड बघू आपण याचा. सर्वात आधी लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार. इथे सध्याच्या कंडिशनला माझ्याकडे भरपूर आहे, पण तुम्हाला काही दिसणार नाही. इथे रेपोजिटरी. आता रेपोजिटरीचा अर्थ काय हे मला सांगायची गरज नाही पाहिजे. रेपोजिटरी म्हणजे काय हे सांगायची गरज नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे काय असणार, ज्यामध्ये आपण आपला कंटेंट स्टोअर करू शकतो, पॅकेजेस, सोर्स कोड वगैरे. तर गिटहब वाल्या रेपोजिटरीचा यूज वेगळा आहे, तिथे सोर्स कोड ठेवला जातो. आणि या डॉकर हबच्या रेपोजिटरीचा यूज केस वेगळा आहे. इथे काय ठेवले जाते? इमेजेस ठेवले जातात. एवढा पोर्शन क्लिअर? ओके. सो एखादी रेपोजिटरी क्रिएट करायची आहे. सो गो टू हिअर, क्लिक क्रिएट अ रेपोजिटरी. रेपोजिटरीचं नाव द्यायचं आहे तुम्हाला. रेपोजिटरीचं नाव बॅच B9. ओके. रेपोजिटरी नाव, डिस्क्रिप्शन द्यायचं असेल द्या, प्रायव्हेट किंवा पब्लिक. इथे आहे बघा. तुम्ही गिटहबवर केलं तरी प्रायव्हेट पब्लिक असेल, क्लॅबवर करा किंवा इथे करा, प्रायव्हेट किंवा पब्लिक आहे. प्रायव्हेट ठेवलं तर कोण होईल? कोणी ऍक्सेस करेल? तुम्ही स्वतः, आणि ज्यांना ऍक्सेस देणार, ज्यांना परमिशन देणार ते लोक. पब्लिक असेल तर पूर्ण वर्ल्ड. कळलं? सो लेट इट बी पब्लिक. क्रिएट करू. क्रिएट. सी क्रिएट झाली. आता क्रिएट झाल्यानंतर ही ब्लँक आहे, काहीही दिसतंय का यामध्ये? नाही. तर या रेपोजिटरी मध्ये जर तुम्हाला तुमची ही इमेज टाकायची असेल, मॅप
आता आपण इथे हे नाव थोडंसं चेंज करायला पाहिजे. आता हे नाव, हे टॅग कसं द्यायचं, तर या रेपोजिटरीच्या नावानुसार द्यायचं. कळलं कळलं का? हे रेपोजिटरी नाही, इथे काय दिलेलं आहे, रेपोजिटरी बघा दिसतंय, रेपोजिटरी. सो नाव देताना आपल्याला नाव थोडं चेंज करावं लागेल. सो डॉकर पुश सी ही कमांड आपण कॉपी करतोय, दिलेली आहे त्यांनी कमांड की तुम्हाला कसं करायचं आहे, इथे येणार. बट असं काही नाव दिलेलं आहे का आपण, अजून नाही. तर सर्वात आधी आपल्याला त्या नावानुसार एक, याला मी सिम्पली क्वेश्चन मार्क कमेंटेड मध्ये ठेवतो. आता लक्ष द्या, आपल्याला नाव कसं पाहिजे, आपल्या रिपोजिटरीवर पाहिजे, बरोबर ना. सो सेम कमांड जे आपण डॉकर टॅग वाली कमांड यूज केली आहे, ती कमांड यूज करू. डॉकर टॅग, ओके, डॉकर टॅग. आणि कोणती स्पायडरमॅन होतं ना आपला कंटेनर, नाही सॉरी, डॉकर टॅग. या इमेज आयडी ला इथे कॉपी करणार, बरोबर. हे काम तुम्ही स्टार्टिंगला पण करू शकता, बट आता मी स्टार्टिंगला दुसरं नाव दिलंय, तर आता मला परत करावं लागेल. स्टार्टिंगला इन द सेन्स जेव्हा इमेज क्रिएट झाली त्याला ब्लँक असतं, नल असतं बघा, समोर आहे, वरती आहे. डॉकर कमिट केल्यानंतर ही ब्लँक इमेज आहे ना, बरोबर. तर ह्या ब्लँक इमेजला तुम्ही डायरेक्टली नाव देऊ शकता, कोणतं ते आपल्या रिपोजिटरी सारखं. बट मी जस्ट डेमो साठी तुम्हाला दुसरं नाव देऊन सांगितलं. सी इथे काय असणार, माझ्या रिपोजिटरीचं नाव आणि जे टॅग द्यायचंय ते. कळलं. सो सेम काम करतोय आपण, बाकी दुसरं काही करत नाहीये. हे झालं. देन आपण इकडे कॉपी करू. काय पाहिजे, रिपोजिटरीचं नाव एवढं आणि बॅच नेम, म्हणजे आपल्या रिपोजिटरी आणि अकाउंटचं नाव. हे काय, हे अकाउंट नेम आहे आणि अकाउंट नेम मध्ये माझी ही रिपोजिटरी आहे. अंडरस्टूड. हे काय आहे, माझा एवढं अकाउंट नेम आहे आणि ही काय त्यामध्ये रिपोजिटरी आहे. आणि आता आपल्याला टॅग कोणतं द्यायचं आहे, ते टॅग तुम्ही देऊ शकता. V1 देऊ, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर ना. सो एंटर करतोय. तुमच्याकडे इमेजेस मध्ये तुम्ही परत चेक करा, एक नवीन सेम इमेज आयडी वरून तुमचं नाव, या नावाने एक इमेज परत क्रिएट झालेली आहे, दिसतंय. ओके. सो आता ही इमेज आपली पुश करणार आपण. डॉकर पुश, डॉकर पुश. आणि येस, या इमेजचं नाव म्हणजेच आपली अकाउंट आयडी, रिपोजिटरी नेम आणि टॅग नेम हे तिन्ही द्यायचं आहे. ओके. तो बाय डिफॉल्ट काय चेक करणार, अकाउंट नेम चेक करणार. डॉकर हबवर या अकाउंटने कुठला अकाउंट आहे का, ओके, कळलं का. आणि त्या अकाउंट मध्ये बॅच B9 अशी रिपोजिटरी आहे का हे चेक करेल आणि तिथे याला टाकून देईल. चेक करा. सी डायरेक्ट टॅग सोबत आला येतो. मी एंटर करतोय, हा एरर देईल तुम्हाला. डॉकर पुश काय म्हणतोय, ऍक्सेस डिनाय. काय म्हणतोय, ऍक्सेस डिनाय. तर हा इश्यू रिसॉल्व्ह कसा करायचा, सिम्पली मला डॉकर लॉग इन कमांड यूज करायची. लॉग इनच नाहीये, इन्स्टन्सला माहितच नाही की आपल्याला पाठवायची कुठे आहे, माहिती आहे का नाही. डॉकर लॉग इन, एंटर. ऑथेंटिकेशन इन ब्राउझर. ओके. सो हे ऑथेंटिकेट करायसाठी आणि आता थोडं वेगळं काम केलं आहे. ब्राउझरला येऊन मला ही कॉपी करावं लागेल.
आणि इथे मला वन टाइम कोड, आणि वन टाइम कोड जो इथे दिलेला आहे कोणता कोड आहे, हा कोड दिलेला आहे. आधी आयडी पासवर्ड न व्हायचं, बट आता यांनी दुसरा सिस्टम टाकलेला आहे. काय केलेलं आपण, लिंक आणि हा वन टाइम कोड. येस, कन्फर्मेशन, ऑथेंटिकेशन, ऑथेंटिसिटी, कन्फर्म, कॉंग्रॅच्युलेशन, ऑल सेट, लॉग इन सक्सेस. ओके, नाव आता काय करणार आपण, स्टक झालं. ओके, आलंय. इंटरनेट इंटरनेट इंटरनेट. स्टक. हा, ही कमांड आहे ना आपली. ठीक आहे, पुश करतोय. आता बघा, पुशिंग फाईल, लायब्ररी, लिनक्स आणि इथून तिथे त्यांनी पुश केलेलं आहे. ओके, बघा इकडे या, डॉकरवर या. दिस इज अवर डॉकर हब. काही दिसतंय का, पण आता इथे टॅग मध्ये तुम्हाला दिसेल एक इमेज. जस्ट रिफ्रेश इट अँड यू कॅन एबल टू सी युअर ओन डॉकर इमेज. सॉरी, आपल्या रेपॉझिटरी मध्ये तुमची इमेज ती पुश झालेली आहे. बघा, आता चेक करू. दिसतंय इवन 1 मिनिट अगो दिसतंय. आता याचा तुम्हाला जर प्रॉपर डिस्क्रिप्शन चेक करायचं असेल, टॅग वर क्लिक करायचं आणि हा कंटेंट आहे या फाईल मध्ये, या इमेज मध्ये, म्हणून ती एक्झिक्यूट होती. कळलं? तर हे जे कंटेंट आहे हे ऍक्च्युली डॉकर फाईलचं कंटेंट आहे. कोणतं कंटेंट आहे, डॉकर फाईलचं. तर हे डॉकर फाईल कशी लिहायची ते मी तुम्हाला उद्या सांगतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? नाही. आता हे जे आपली इमेज बनलेली आहे ना, जे आपण यूज करतो इंजिनियर्स, त्या इमेज मध्ये जे बेसिकली एखाद्या पर्सननी बनवली असणार, जेव्हा बनवली असणार तेव्हा त्यांनी काय काय यूज केलंय त्या इमेज बनवण्यासाठी, हे इथे दिलेलं. ओके, कळलं? तर हे त्यांनी इनिशियल स्क्रॅच पासून लिहिलेलं असणार. तेव्हा कुठे आपली इंजिनियरची इमेज रन होते. तर त्याच पद्धतीने आपल्याला आपलं काम पण करायचं आहे. कन्सिडर करू आपण की डॉकर हबवर आपली ऍप्लिकेशनच नाही, ठीक आहे, इमेजच नाही आहे. सो आपण स्वतःची क्रिएट करू, डॉकर फाईल क्रिएट करू. ओके, सो इथपर्यंत कोणाला काही इश्यू? ऑल अंडरस्टूड? पुश कमिट काय कसं करायचं ते समजलं काही? आताही जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही बोलू शकता मला. डॉकर हबचे अकाउंट्स क्रिएट करा आणि प्रॅक्टिस करा. आणि आता या इमेजला जर तुम्हाला परत यूज करायचं असेल तर, या इमेजला तुम्हाला परत यूज करायचं असेल तर काय करणार तुम्ही? हा, आता गौरव आहे, गौरव याला पुल करणार. काय करणार? पुल करणार. पुल करताना फक्त काय करावं लागणार त्याला? पुशच्या जागेवर पुल टाईप करायचं आहे. सेम हे राहणार आणि टॅग नेमच्या जागेवर काय राहणार? B1. काही प्रॉब्लेम, काही इश्यू? सी, ही कमांड यूज करेल तो. और ऑल यू गाइज, तुम्ही काय करणार? ही कमांड यूज करणार. माझ्या अकाउंट मधून ते तुम्हाला यूज करता येईल, तुमच्या अकाउंट मध्ये पुल होईल. ठीक आहे. सो येस, आजसाठी इथेच थांबू. बाकी उद्या कंटेंट बघू. डॉकर फाईलचा कंटेंट आहे, ऑप्शन राहू नका.